राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सन 1978 हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभूतपूर्व वळणाचं वर्ष ठरलं। आणीबाणीनंतर देशातील राजकीय समीकरण वेगानं बदलत होती। जानेवारी 1978 मध्ये काँग्रेस पक्षात पडलेल्या ऐतिहासिक फुटीनं राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवली आणि अवघ्या 2 महिन्यात मार्चमध्ये विधानसभा निवडणुकांचा रणशिंग फुंकला गेला। सांगली जिल्ह्यात इंदिरा काँग्रेस, रेड्डी काँग्रेस आणि जनता पक्ष यांच्यात रंगलेली तिरंगी लढत केवळ निवडणूक नव्हती, तर राजकीय वर्चस्वाची निर्णायक लढाई होती। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे 2 दिग्गज नेते वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला होता। एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री असलेले वसंतदादा, तर दुसऱ्या बाजूला जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाराम बापू, दोघांचे प्रतिष्ठेची निवडणूक होती। संपूर्ण जिल्ह्याचं किंबहुना राज्याचं लक्ष वाळवा मतदारसंघाकडे लागलं होतं। याचवेळी वसंतदादांनी एक अनपेक्षित आणि धाडसी डाव टाकला। आष्टा येथील तुलनेनं अपरिचित तरुण चेहरा असलेल्या विलासराव शिंदे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली। अनेकांना हा निर्णय धक्कादायक वाटला। राजाराम बापू सारख्या मातब्बर नेत्यासमोर हा नौका उमेदवार किती टिकणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता। मात्र राजकारणात कधी कधी इतिहास घडवण्यासाठी मोठ्या नावांची नव्हे, तर योग्य वेळेची आणि योग्य डावपेचांची गरज असते। वाळव्यातील लढत अधिकच रंगतदार झाली, कारण या रणांगणात शेतकरी कामगार पक्षाचे प्रभावी नेते शरद पवारांचे मेहुणे एन.डी. पाटील हेही मैदानात उतरले। त्यामुळे ही खरी अर्थानं तिरंगी लढत ठरली। निकाल लागला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला। विलासराव शिंदे यांनी तब्बल 38,449 मतं मिळवत जनता पक्षाचे दिग्गज नेते राजाराम बापू पाटील यांचा 9,812 मतांनी धक्कादायक पराभव केला। एन.डी. पाटील यांना 22,464 मतं मिळाली। राज्यातील हा सर्वात चर्चेचा निकाल ठरला। अनेकांना अशक्य वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात घडली होती। राजकीय वर्तुळात विलासराव शिंदे हे एका रात्री डार्क हॉर्स म्हणून प्रसिद्ध झाले। या विजयामागे वसंतदादा पाटील यांनी केलेलं सूक्ष्म नियोजन, अविरत प्रचार आणि राजकीय रणनीती निर्णायक ठरली। दिवसरात्र एक करून त्यांनी वाळव्यात विजयाची पायाभरणी केली आणि अखेर राजाराम बापूंसारख्या दिग्गजाला पराभवाची चव चाखावी लागली। मात्र नियतीने वेगळाच डाव खेळला। 1980 मध्ये राज्यातील सरकार कोसळलं आणि पुन्हा निवडणुका लागल्या। यामुळे विलासराव शिंदे यांचा आमदारकीचा कार्यकाळ अवघ्या 2 वर्षात संपुष्टात आला। तरीही 1978 मधील त्यांचा विजय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमचा सुवर्ण अक्षरांनी नोंदला गेला। जिल्ह्यातील इतर मतदारसंघांचे निकाल सांगली मतदारसंघातून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जनता पक्षाचे भरमगोंडा अप्पुराया खोत यांचा 28,558 मतांनी पराभव करून आपलं वर्चस्व कायम राखलं। शिराळा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसचे राजाराम यशवंत पाटील यांना 14,795 मतांनी पराभव करत मोठा राजकीय धक्का दिला। भिलवडी वांगी मतदारसंघात संपतराव माने यांनी सलग 3रा विजय मिळवत जी.डी. लाड यांचा 22,322 मतांनी पराभव केला आणि हॅट्रिकची नोंद केली। मिरज मतदारसंघातून म्हैसाळकर शिंदे यांनी जनता पक्षाचे इलियास नायकोडी यांचा 21,169 मतांनी पराभव करून राजकीय प्रवेश दिमाखात केला। तासगावमध्ये दिनकर पाटील यांनी 30,707 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत जिल्ह्याच्या राजकारणात दमदार एंट्री केली। पुढे ते जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचं नेतृत्व ठरले। खानापूर आटपाडी मतदारसंघात काँग्रेसचे शाजीराव गणपतराव साळुंखे यांनी अपक्ष उमेदवार बाबासाहेब उर्फ रुस्तमराव देशमुख यांचा 14,021 मतांनी पराभव केला। विशेष म्हणजे जनता पक्षाचे अण्णासाहेब डांगे 4थ्या क्रमांकावर फेकले गेले। कवटे मंकाळमध्ये विठ्ठलदाजी पाटील यांनी जनता पक्षाचे आप्पासाहेब सगरे यांचा 20,185 मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला। जत मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत सोहनी यांनी जनता पक्षाच्या दिलीप सपकाळ यांचा पराभव करून विजयाची नोंद केली। नव्या नेतृत्वाचा उदय। 1978 ची निवडणूक केवळ सत्तांतराची नव्हती, तर नव्या नेतृत्वाच्या जन्माची होती। काँग्रेसमधील फुटीमुळे अनेक तरुणांना राजकारणात संधी मिळाली। पुढे जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांनी स्वतःचा ठसा उमटवला अशा अनेक नेत्यांच्या राजकीय प्रवासाची ही सुरुवात होती। विठ्ठलदाजी पाटील, विलासराव शिंदे, शिवाजीराव देशमुख, दिनकर पाटील, अजितराव घोरपडे, संभाजी पवार, नानासाहेब सगरे, बाबासाहेब देशमुख, इलियास नायकवडी, लालासाहेब यादव, मोहनराव शिंदे, अण्णासाहेब डांगे यांसारखे अनेक चेहरे याच निवडणुकीतून पुढे आले। पुढील अनेक दशकांपर्यंत या नेतृत्वानं सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा दिली। 1978 ची निवडणूक म्हणजे सांगली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक निर्णायक टप्पा होता। या निवडणुकीनं दिग्गजांना पराभवाचा धक्का दिला, नव्या नेतृत्वाला संधी दिली आणि एका नवख्या उमेदवारानं विलासराव शिंदे यांनी राजकारणात अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली। त्यामुळे वाळव्यातील हा विजय आजही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या आणि संस्मरणीय विजयापैकी एक मानला जातो। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।